नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये. नाविन्यपूर्ण योजनेमधील गाई म्हशी शेळी मेंढी योजनेचा फॉर्म जर तुम्ही भरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पूर्णपणे पहा. मंडळी, गाई म्हशी शेळी मेंढी योजनेमध्ये 2 जुलै 2025ला लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. या ठिकाणी जर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा म्हणून जर मेसेज आला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये असणाऱ्या लिंकवरती क्लिक करून या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. आता कागदपत्रे अपलोड करा म्हणून जो मेसेज आलेला आहे तो मेसेज त्यांना आलेला आहे ज्यांची या योजनेमध्ये प्राथमिक निवड झालेली आहे. मित्रांनो, प्राथमिक निवड झाल्यानंतर अंतिम यादी लागणार आहे आणि अंतिम यादी तेव्हा लागेल ज्यावेळेस ज्यांना हा मेसेज आलेला आहे की कागदपत्रे अपलोड करा. ज्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्या कागदपत्रांची पडताळणी या ठिकाणी पशु विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत जी कागदपत्रांची पडताळणी होणार आहे, ही पडताळणी झाल्यानंतर मग 2 जुलै 2025ला ही लाभार्थ्याची अंतिम यादी लागणार आहे. मंडळी, तुम्ही ज्यावेळेस राज्यस्तरीय योजना म्हणजेच दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे ह्या योजनेसाठी ज्यावेळेस तुम्ही अर्ज करता त्यावेळेस तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, तुम्ही दिव्यांग आहात की नाही. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे दारिद्र्य रेषेखालील तुम्ही व्यक्ती आहात की नाही. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अर्जदार जो आहे तो महिला बचत गटाशी संबंधित आहे की नाही, म्हणजे सदस्य आहे की नाही, किंवा अर्जदार भूमिहीन आहे की नाही. त्यानंतर अर्जदार 1 ते 2 हेक्टरपर्यंतचे अल्पभूधारक आहे की नाही, किंवा सुशिक्षित बेरोजगार आहे की नाही. यामध्ये तुम्हाला होय किंवा नाही यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडायचा असतो. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या यामध्ये होय किंवा नाही हा ऑप्शन आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाही जर करत असाल तर या ठिकाणी तुमचा 100% अर्ज हा नामंजूर होणार आहे, म्हणजे तुमचे अंतिम यादीमध्ये नाव लागले जाणार नाही. याचा अर्थ असा की तुम्ही राज्यस्तरीय योजना जी शेळी मेंढी गट वाटप असू द्या किंवा दुधाळ गाई म्हशीचे वाटप असू द्या, या दोन्हीपैकी कोणत्याही एका योजनेमध्ये तुम्हाला या ठिकाणी जर अर्ज तुम्ही केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी दारिद्र्य रेषेखाली जर तुम्ही व्यक्ती असाल तर होय म्हणायचं आहे, जर नसाल तर नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. जर असाल तर तुम्हाला दारिद्र्य रेषेखालचा जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला त्या संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला टाकायचे आहे, म्हणजेच त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. यानंतर तुम्ही जर अल्पभूधारक असाल तर होय किंवा नाही हे निवडायचं आहे. जर असाल तर 100% टाका, जर नसाल तर ठीक आहे. यानंतर अल्पभूधारक असाल म्हणजे जर हेक्टरी 1 ते 2पर्यंत तुमचे जर जमीन असेल तर तुम्हाला या ठिकाणी 7/12 तुमचा अपलोड करायचा आहे. यानंतर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल तर तुम्ही या ठिकाणी कोणत्या रोजगार किंवा स्वयंरोजगार केंद्रामध्ये जर तुमची नोंद असेल तर संबंधित जे ऑफिस आहे तिथून तुम्हाला ते प्रमाणपत्र बेरोजगार असणाऱ्याची घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. यानंतर जर तुम्ही बचत गटाशी संबंधित असाल तर बचत गटाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे 5 जे पॉईंट सांगितले आहे यामध्ये कोणतेही एक, कमीत कमी एक जर तुमचं डॉक्युमेंट असेल, म्हणजे तुम्ही जर होय म्हणून टाकला असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल म्हणून होय म्हणून टाकला असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्राथमिक निवड होणार आहे आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची कागदपत्र अपलोड करायची आहेत. जर या 5 पॉईंटपैकी तुमचा कोणत्याही एका पॉईंटला जर तुम्ही होय म्हणून जर टाकलेलं नसेल, म्हणजे तो ऑप्शन चूज केला नसेल, तर तुमची अंतिम यादीमध्ये नाव लागले जाणार नाही. मंडळी, या दोन्ही योजनांमध्ये महिलांना 30% प्राधान्य देण्यात आले आहे आणि अशाच पद्धतीने मित्रांनो ह्या 5 पॉईंटपैकी कोणताही एक पॉईंट ज्याने या ठिकाणी होय म्हणून टाकलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी मेसेज आलेला आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी, त्यांनी या ठिकाणी त्यांची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ज्यावेळेस त्यांनी कागदपत्रे अपलोड करतील त्यावेळेस त्यांना या ठिकाणी 2 जुलै 2025ला जी अंतिम यादी लागणार आहे त्या अंतिम यादीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी लागणार आहे. मंडळी, या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की हे जे 5 पॉईंट सांगितले आहे या 5 पॉईंटपैकी कोणत्याही एका पॉईंटला तुम्हाला होय म्हणून टाकायचं आहे आणि जर होय म्हणून टाकला असेल तर तुम्हाला ते कागदपत्र अपलोड करायचं आहे आणि
कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या योजनेमध्ये लाभार्थीची जी अंतिम यादी आहे त्यामध्ये तुम्हाला प्राथमिक प्राधान्य दिले जाणार आहे. ज्यांनी प्रत्येक गोष्टीला नाही म्हणून टाकलं आहे किंवा होय म्हणून टाकूनसुद्धा त्या ठिकाणी त्याचे डॉक्युमेंट अपलोड केले नाही किंवा चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड केले असेल तर त्यांचा अर्ज रिजेक्ट होणार आहे. आणि ते दुधाळ गाई म्हशी योजनेमधून असू द्या किंवा शेळी मेंढी गट वाटप योजना असू द्या, या दोन्ही योजनांमधून ते लाभार्थी या ठिकाणी लाभार्थी राहणार नाहीत. तर मंडळी, अशा पद्धतीने लाभार्थ्याची अंतिम निवड केली जाणार आहे. आणि तुम्हाला या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची अपडेट जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा आणि जाणून घ्या येणाऱ्या व्हिडिओची अपडेट्स.